पहिल्यांदा असं सरप्राईज आहे, ज्याला आम्ही सरप्राईज देतोय त्याला ऑलरेडी माहिती आहे. जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रताज व्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज काहीतरी सरप्राईज आहे, स्पेशल फॉर माय मॉम. काय सरप्राईज? मागे पप्पा आहेत. काय सरप्राईज आहे आणि काय नाही हे आपण तिच्याकडनं ऐकूया. 1-2 मिनिटं. आमच्याकडे हाय हाय करून घे पहिले. हाय. आमच्याकडे पहिल्यांदा असं सरप्राईज आहे, ज्याला आम्ही सरप्राईज देतोय त्याला ऑलरेडी माहिती आहे. असं सरप्राईज तुम्ही कुणाला दिलंय का? मला कमेंट करून नक्की कळवा. सो आता तुम्ही म्हणाल की हे नेमकं काय बोलतात, सो तूच सांग. काही नाही, यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. नवीन गाडी येते माझ्यासाठी आणि ते सरप्राईज ऑलरेडी मला अगोदरच माहिती होतं. मला शोरूम वाल्यांचा फोन आलेला, मॅडम पैसे पेड झालेत आणि उद्या तुमची गाडी घरी येते. हे यांना माहित नाहीये. ऍक्च्युली काय झालं, आम्ही मम्मीसाठी नवीन गाडी बुक केली. आमची मम्मी 2 व्हीलरचे क्लासेस घेते आणि खूप छान गाडी चालवते. तर ती किती दिवस झालं, तिची जुनी गाडी पण मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात. किती दिवस झालं तीच गाडी चालवत होती. सो आमचं असं होतं की तू, माझी गाडी आहे पण आमचं असं होतं की तू तुझ्यासाठी एक घे, कारण की मी कुठे गेल्यानंतर तिला जायचं असेल सेम टायमिंगला तर मग खूप प्रॉब्लेम यायचा. आणि तिच्या सगळ्या फ्रेंड्सकडे खूप छान छान गाड्या आहेत. सो आमचं असं होतं की आमच्या मॉमकडे पण एखादी चांगली गाडी असावी, म्हणून आम्ही तिच्या नावाने बुक केली. आणि तिच्या काही पर्सनल डिटेल्ससाठी ऑब्व्हियसली तिला फोन येणार शोरूममधनं. सो शोरूमवाल्याने तिला कालच सांगितलं की मॅम तुमची उद्या गाडी. अशा प्रकारे तिला सरप्राईज कळलेलं आहे आणि माझ्या भावाला अजूनही माहीत नाही. तो जेव्हा हा ब्लॉग बघेल तेव्हा त्याला कळेल. तो बिचारा सकाळपासून फोन सायलेंट कर, कोपऱ्यात जाऊन बोल, गाडीची तयारी कर, पप्पाला हळूहळू सांग, असं काहीसं करतोय. सो अजून आम्ही त्याला सांगितलं नाही आणि सांगणार नाही. ज्यावेळेस तो हा ब्लॉग बघेल त्यावेळेस त्याला कळेल. सो त्याला कळेल तेव्हा कळेल. पण तुम्ही ही मज्जा कंटिन्यू बघत राहा. कशी गाडी आहे आणि तुम्हाला कशी वाटते ते पण बघत राहा. स्टे ट्यून गाईज. सो हे आहे आरतीचं ताट जे मी तयार केलंय. कंप्लीट 1 तास वाट बघितल्यानंतर गाडी फायनली आलेली आहे. सो ही आहे तिची जुनी गाडी जी ती एवढ्या वर्षांपासून वापरतीये. आणि ही माझी गाडी आहे. जो माझा जीव आहे.
सो फायनली गाडी आलेली आहे आणि तुम्ही बघितलीच आहे. सो माझ्या डोळ्यात तुम्हाला पाणी दिसत असेल, आनंद अश्रू आहेत, कारण की आमच्या मम्मीने लहानपणापासून आमच्यासाठी खूप काही केलं आहे. अक्षरशः तिने माझ्या लग्नात सुद्धा भारी भारी साड्या घेतल्या नाही, कारण की माझं लग्न चांगलं व्हावं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला पण माहिती असेल की तुमची मॉम पण करत असेल. आणि आपली मम्मी कधीच स्वतःसाठी काही मागत नाही, ती नेहमी नवऱ्याचा मुलांचा विचार करत असते. सो आज खूप छान वाटतंय. भावाने खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. देव करो असा मुलगा सगळ्यांना भेटो. फिंगर क्रॉस, टच वूड, नजर नको लागायला, थू 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 थू. सो कशी वाटली गाडी तुम्हाला कमेंट करून सांगा. हा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. बेसिकली आपण ट्रॅव्हलिंग व्लॉग्स बनवतो, पण आज हा फर्स्ट माझा फॅमिली व्लॉग होता. सो कसा वाटला हे कमेंट करून कळवा मला नक्की. आणि गाडी कशी वाटली हे तरी कळवा मला कमेंट करून. सो भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. हां बोल. हॅलो ऑडियन्स, गाडी घेतली आहे तरी पेढा खायला या सगळेजण. परत बोलू का तुझी? हां बोल. हॅलो गाईज, माझ्या नवीन गाडीचे पेढे खायला या सर्वजण आणि ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. ओके बाय. स्वतःच खाती ऑडियन्सला बोल.